तर मित्रांनो आणि भगिनींनो, अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे स्वागत. आपण या भागात कुंभ राशीचे मार्च महिन्याचे भविष्य बघणार आहोत. तसेच कुंभ राशी म्हणजे नेमकं काय, तर धनिष्ठेचे 2 चरण शततारका व पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे 3 चरण मिळून बनलेल्या क्रांतिवृत्ताच्या 300 ते 330 अंश विभागाला कुंभ राशी असे संबोधले जाते. खांद्यावर पाण्याने भरलेला घट घेऊन उभा असलेला पुरुष असे या राशीचे बोधचिन्ह असून ही स्थिर स्वभावी वायुतत्वाची पुरुष राशी आहे. स्वामित्व शनी महाराजांकडे आहे. कुंभ व्यक्तीचे स्वभावाने फार नम्र, परिपक्व, सहनशील, बाह्यातकारी, आनंदी वृत्तीच्या, परंतु अंतर्यामी, सतत चिंतनशील, अव्यवहारी वाचनात किंवा संशोधनात घडलेल्या कोणताही विषय सहज आत्मसात करणाऱ्या, तल्लख बुद्धीच्या, उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेल्या, दुसऱ्याला न दुखवता आपले म्हणणे खरे करणाऱ्या समजूतदार असतात. साधेपणा हा त्यांचा स्थायी भाव असतो. बाह्य साधनाने व्यक्तिमत्व आकर्षक करण्याची त्यांना जरूर वाटत नाही किंवा कोणाची मर्जी संपादन करण्यासाठी त्या स्वतःच्या विचारात बदल करीत नाहीत, कारण त्यांचे विचार फार परिपक्व असतात. अंतःकरणातील परमेश्वराला साक्षी ठेवून त्या प्रथम विचार करतात, मग तसा आचार करतात व नंतरच प्रचार करतात. त्यामुळे वैचारिक तडजोड कुंभ व्यक्ती सहजासहजी करीत नाहीत किंवा विचारात परिवर्तन होणे कठीण असते. त्यामुळे मनस्वीपणा हा कुंभेचा दोष असतो. चला तर आता आपण मार्च महिन्याचे कुंभ राशीचे काय भविष्य ते बघूया. आपले आजूबाजूचे वातावरण सकारात्मकतेने व्यापलेले असेल. प्रत्येक लहान मोठ्या कार्यात सहजी यश मिळत असल्याचे अनुभवून आपल्या आत्मविश्वासात जबरदस्त वृद्धी होईल. हातात घेतलेली कामे झटपट पूर्ण करून नवीन कामे हाती घ्या. नवीन उमेद, उत्साह, चैतन्य आपल्यामध्ये येईल. मात्र पूर्वार्धामध्ये खर्चाचे प्रमाण जास्त राहील. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या हे एक प्रमुख कारण असू शकते. त्याचप्रमाणे वैयक्तिक बाबींवर सुद्धा खर्च होईल. व्यवसाय धंद्यात आयत्या वेळेस खर्चिक गोष्टी अचानक उद्भवू शकतात. यंत्रसामग्रीवर सुद्धा खर्च होऊ शकतो. त्याचबरोबर काही वेळेस अनावश्यक खर्चही होईल. त्यामुळे अनावश्यक खर्चाला कात्री लावणे श्रेयस्कर ठरेल. व्यवसाय धंद्यातील उधार उसनवारी टाळा, त्यामध्ये वाढ नको. व्यवसाय धंद्यात व्यावसायिक यंत्र, वाहने आणि कामगार इत्यादी मधून मनस्ताप घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांतपणे निर्णय घ्या. घाईगर्दीत निर्णय घेऊ नका. कुटुंब परिवारात वैवाहिक सुख मिळवून मोठा आनंद उत्सव साजरे करू शकाल. कुटुंब परिवारातील तरुण तरुणीचे मंगल कार्य ठरू शकते. त्याचप्रमाणे त्यांचे नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. त्यांना आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याच्या संधी प्राप्त होतील. विद्यार्थिनींना परदेशी जाऊन आपले उच्च शिक्षण पूर्ण करता येईल. अशा संधी मिळू शकतात. कुटुंबातील तसेच गुरुजनांकडून मार्गदर्शन व मदत मिळेल. काही शुभग्रहाच्या भ्रमणामुळे अनुकूलतेमध्ये भर पडेल. आपल्या आजूबाजूमध्ये अनुकूलता व्यापलेली आढळून येईल. थोड्याच कष्टामध्ये आपली महत्त्वाची कामे पूर्ण होत आहेत हे बघून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे उत्साह व आनंद होईल. आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल. त्यामुळे नवीन कामे हाती घ्याल. त्याचा पाठपुरावा चांगला कराल. बरेच दिवस मनामध्ये एखादी अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण होईल. चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडत होतील. पदोन्नती, वेतनवृद्धी होऊ शकते. मात्र कामामध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. कामाचा ताण जाणवू शकतो. आपण पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांच्या बरोबर चांगले संबंध राहून त्यांचे मार्गदर्शन मिळेल. मदत मिळू शकते. महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. त्याचप्रमाणे जमीन जुमला, स्थावर संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती याविषयी दीर्घकाल रखडलेली कामे मार्गी लागतील. ओळखी मध्यस्थींचा वापर ठरेल. व्यवसाय धंद्यामध्ये स्थिरता येईल. उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी होईल. दीर्घकालीन येणे वसूल होतील. नव्या संकल्पनांचा वापर करू शकाल. व्यवसाय विस्तारासाठी अनुकूल कालावधी महिन्याच्या उत्तरार्धात भागीदारीच्या व्यवसायात त्रास होऊ शकतो. भागीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. त्याचा व्यवसायावर विचित्र परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे लहान-सहान गोष्टींकडे की ज्यामुळे वादविवाद निर्माण होऊ शकतात, अशा गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. तरुण-तरुणींना विशिष्ट छंद किंवा उपक्रमातून प्रसिद्धी मिळेल. उत्पन्नातही वाढ होईल. व्यवसाय धंद्यात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात सरकारी योजनांचा फायदा उठवू शकाल. सरकारकडून निराळ्या बाबतीत सहकार्य मिळू शकते. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू.